महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे का देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार का? आता ह्या चर्चा का घडायला लागल्यात तर त्याला कारण आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे. आता यांनी असं सांगितलं होतं का देवेंद्र फडणवीसांनी मला शब्द दिला होता का मी इथे माननीय आदित्य ठाकरे यांना मी इथे मुख्यमंत्रीपदी बसवून मग दिल्लीला जाईल असा शब्द त्यांनी मला दिला होता. आणि या चर्चेमुळे ह्या सगळ्या घटनांना तोंड फुटलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आता सध्या चर्चा अशी चालू आहे का विनोद तावडे मुख्यमंत्री होतील, कारण देवेंद्र फडणवीस आता माहिती त्यांना डिमोशन झालेलं आहे. पोलीस इन्स्पेक्टरचा आता पोलीस हवालदार झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये निदान आता विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा चालू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हस्तक्षेप त्यांचा वाढत चाललेला आहे आणि दिल्लीमध्ये बसून विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम करत आहे. महाराष्ट्राचं राजकारण कळणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांची ही खाजगीतली मतं आहेत. गेल्या काही दिवसातला भाजपच्या गोटातील घटनांचा जर सिक्वेन्स बघितला तर फडणवीसांचा राज्याच्या राजकारणावरचा जो काय होल्ड होता तो कमी होऊन विनोद तावडेंचा डॉमिनन्स वाढल्याचे अनेक पुरावे आपल्याला देता येतील. आणि फडणवीसांसारख्या चाणक्याची उचलबांगडी करून तावडेंना मुख्यमंत्रीपद देण्यामागे अनेकांचे हात असतील यात शंका नाही. आणि पण त्यासोबत तावडे जर मुख्यमंत्री झाले तर भाजपच्या एका मोठ्या राजकारणाची सुरुवात होऊ शकते. भाजपची पुन्हा जर एकदा सत्ता आली तर विनोद तावडे मुख्यमंत्री तर तेच मुख्यमंत्री होतील असे महाराष्ट्रातील बऱ्याच राजनीतिक विश्लेषकांना वाटतंय. आणि भाजपच्या इंटरनल पॉलिटिक्समधली सुद्धा ही गोष्ट आहे. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात रमलेल्या देवेंद्र फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणामधील स्वप्न पडतायत का आणि त्याचं कारण काय? आता ह्या दोन प्रश्नांची नीट फोड जर केली तर त्याचं उत्तर अगदी क्लिअर आहे की विनोद तावडे. आता एकेकाळी फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होती आणि त्यावेळेस ह्या विनोद तावडेंना पक्षातून साईडलाईन करण्यात आलं होतं आणि फडणवीस समर्थक नेत्यांना बळ दिलं जाऊ लागलं होतं. आणि त्यामुळे झालं काय तर पक्षामध्ये अनेक नेत्यांची एक नाराजांची फळी तयार झाली. त्याच्यामध्ये आले प्रामुख्याने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्यावालं त्रिकूट होतं. आता पंकजाताई आणि नाथाभाऊ यांची राजकारणातील नाराजी ही काय लपून राहिलेली नाही. याच घुसमटीतून नाथाभाऊंनी तर राष्ट्रवादीमध्ये काही काळ जाऊन पुन्हा घर वापसी केली. पण या सगळ्यात विनोद तावडे नेमके काय करत होते हा प्रश्न अनेकांना पडला होता. तावडेंचं राजकारण संपल्याच्या अनेक बातम्याही पेरल्या गेल्या, पण नंतर हळूहळू चित्र हे क्लिअर होऊ लागलं. खरं तर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी 2014लाच फडणवीसांबरोबर तावडेही स्पर्धेमध्ये होते, पण फडणवीसांची लॉटरी लागली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सबकुछ देवेंद्र अशी परिस्थिती निर्माण झाली. तावडे बॅकफुटला पडले आणि त्यानंतर मात्र तावडे दिल्लीच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाले. शांतीत क्रांती करत, म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना शांततेमध्ये क्रांती, तशी शांतीत क्रांती करत तावडे पक्षातील सर्वात महत्त्वाच्या महामंत्रीपदापर्यंत जाऊन पोचले. शांत पर संयमी राजकारणाची चुणूक दाखवत तावडेंनी अनेक राज्यांच्या निवडणुकामध्ये किंगमेकरची भूमिका बजावली. आणि यानंतर सुरू झाल्या तावडेंच्या महाराष्ट्रातील रिलॉन्चिंगच्या चर्चा. फडणवीसांना मागे टाकत तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे अनेक तर्क लावले जाऊ लागले. पण या सगळ्याच्याच आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनाही महत्त्वाच्या होत्या. त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट देऊन दिल्लीला पाठवायचं काम चालू झाले. नाराज खडसेंची मनधरणी करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. या सगळ्या मागे विनोद तावडे होते असं बरेच राजकीय विश्लेषक म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला हा तावडेंचा जो काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भला मोठा हस्तक्षेप आहे तो आता त्यांचा मुख्यमंत्रीपदासाठीच आहे की काय असं आता वाटू लागलेलं आहे. 2014ला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून अल्पसंख्याक ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीसांना संधी देण्यात आली. महाराष्ट्रानं स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं मराठा समाजाचा मुख्यमंत्री पाहिला आणि हे मराठा केंद्रीय राजकारण मात्र भाजपनं दूर करत फडणवीसांना संधी दिली आणि त्यानंतर भाजपात अनेक मराठा नेत्यांची ताकद कमी केली जाऊ लागली. 2024 पर्यंत येताना भाजप मराठा नेतृत्वावर विश्वास टाकतं का नाही असा भला मोठा प्रश्न तयार झाला होता आणि तसं परसेप्शन तयार होऊ लागलं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा विरोधात कधीही समाजाचा स्फोट होईल याची
भारतीय जनता पार्टीला कल्पना येऊ लागली. म्हणूनच विनोद तावडेंना मुख्यमंत्री करून मराठा नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी भाजपला पुन्हा एकदा मिळू शकते. तावडे शांत, संयमी आणि सुसंस्कृत राजकारणासाठीच ओळखले जातात आणि त्यांची क्लीन जी काही आहे, आपण म्हणतो क्लीन त्यांची इमेज, ती त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत सहज घेऊन जाऊ शकेल असं एकंदरीत वाटते. आणि तेव्हा आता जर एकंदरीत महाराष्ट्रातील सत्तेची जर सगळी गणितं जर बघितली तर एकंदरीत असं वाटतंय का देवेंद्र फडणवीसाचा जो काय पत्ता होता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याचा, तो आत्ता तरी कट झाला आहे आणि आता त्यांच्या जागी विनोद तावडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. तर आपलं याबद्दल काय मत आहे आणि आपल्याला जे काय वाटत असेल तर त्या भावना आपल्या कॉमेंट्समध्ये व्यक्त करायला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका.